तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवरती प्लेबिट क्रेझीवर. तर आपण जे तर कॅम्पिंगसाठी आलो आहे एक लोकेशनला. तर आपण इथंच जे तर टेंट लावणार आहे आणि आज काहीतरी स्पेशल करू आपण, जे की आतापर्यंत आपण कधीच नाही केलं. पाऊस नसल्यामुळे जे तर जंगलातली जी सगळी झाडी आहेत तर सगळी वाळली, म्हणजे तर कुठंच हे नाही, सुकलेलं आहे सगळंच, हिरवं कुठंच दिसणार नाही आता. आणि बारीक काठी जी आहेत तर ती खूप जास्त आहे तिकडे, त्याच्यामुळे जे येतं सांभाळून जावं लागेल. आणि आत्ता जे येतं कुत्र्यांचा एक कळप जाताना बघितलं आहे ना, पण खूप जास्त मोठा गोळका होता कुत्र्यांचा, आणि जंगली कुत्रे होते ते, त्याच्यामुळे जे तर थोडंसं सांभाळूनच राहावं लागेल. चला बघू, एक लोकेशन शोधून घे, एक व्यवस्थित बघूया, नंतर कुठं थांबायचं मग कसं थोडंसं बरं राहील. आणि दिवस पण माळवायला आला आहे, बघू शकता इकडे दिवस पण जे तर थोडाच राहिला आहे, सूर्य माळवायला आला आता. तर लवकर जे तर टेंट लावायला जागा शोधून आपल्याला सेफ राहावं लागेल. चला इकडे जे तर ओपनच वाटतं आहे थोडंसं, तर या साईडला जे तर आपण टेंट लावून घेऊ. काहीच तुम्ही बघू शकताय इकडे जे तर जंगली कुत्रे जे तर खूप जास्त आहेत. बघू शकताय तुम्ही, खूप खतरनाक नजारा आहे इकडे. बघू शकता मित्रांनो, अख्खा कळपच आहे. जवळपास 20 एक जंगली कुत्रे असतील. पाठीमागं पण बघणं चांगलं नाही, कारण की आपल्याला जे पटकन टेंट लावून घ्यायचं अगोदर, आणि राहण्यासाठी जे तर व्यवस्थित जागा बघायची अगोदर यासाठी कुठेतरी, म्हणजे जेणेकरून आपण सेफ राहू. इकडे तुम्ही बघू शकता हे जे तर चारी साईडनं जे तर पांगलेली आहे तिकडं, जवळपास सगळीकडूनच आहेत.
नमस्कार मित्रांनो, आपला टेंट जे तर लावून रेडी झाला आहे. आज आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहे. तर चला पटकन चूल वगैरे बनवून घेऊ आणि जे स्पेशल रेसिपी बनवणार आहे तर त्याची तयारी करूया. तर मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलला. तर आपण बघू शकता आपला टेंट जे तर रेडी झाला आहे लावून, आणि आपण जे तर आता लवकरच हे काहीतरी रेसिपी जे स्पेशल रेसिपी तर ती बनवणार आहोत. तर चला करूया पटकन तयारी करूया पुढची. आणि जर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा. चला थँक्यू. चला पटकन. म्हणजे आज तर काय म्हणतात मॅगीचे वडे बनवणार आहोत. मॅगी वडे, मॅगी स्पेशल आहे. तर चला टेस्ट करायला तर तुम्ही नाही येणार, पण तरी मी थोडं थोडं पाठवून देईल तुम्हाला सगळ्यांना. कमेंट करून सांगा फक्त. मिरची आणि लसूण कांदा जे की आपण ऑलरेडी बारीक करून आणलं आहे, ते फक्त आपल्याला डायरेक्ट टाकायचं आहे. तर चला अगोदर चूल पेटवून घेऊ, म्हणजे तेल जे आहे पटकन गरम होईल. बाकीची तयारी फटाफट करून घेता येईल आपल्याला. पाण्याचा वापर जे तर खूप जपून कर नाही, कारण पाणी पण नाही आणि तेल पण जे तर थोडंसं आज. तर आपलं जे तर वडा जे येतं तर वडे जे येते तयार होत आहेत. ॲक्च्युअल थोडीशी कमतरता होती, त्याच्यामुळे आपण जे तर सगळं एकदाच टाकलेलं आहे. आणि बघू शकत नाही जे आहे तर मस्त शिजून तयार झालं आहे आता. टेस्ट इज बेस्ट.
कढाई थोडी जळाली. आपले वडे पण जे स्पेशल रेसिपी आजची तर तयार झाली. तर चला टेस्ट घेऊया. थोडंसं अगोदर खाली उतरवून घेऊ. सांडच नाही आणली त्याच्यामुळे हातानेच उतरवलं. चला वड्यांचा मस्त स्वाद घेऊ. बाकी जो साईडचा तुम्हाला आज जो व्ह्यू आहे तर तो व्ह्यू दाखवायचा आहे अजून. सुपर फंटॅस्टिक झाले. मित्रांनो कशी झाली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. खूप गरम आहे. चला पटकन तुम्हाला जे साईडचं लोकेशन दाखवतो. आज मस्तपैकी जेवण तर मस्त झालं आहे. चंद्र पण खूप भारी दिसतोय. चला तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो आपण जे तर बघू शकता की चंद्र पण जे तर खूप वरती आला आहे ना. असं वाटलं आहे आपला टेंट. तर जेवण करून झालं आहे आणि आपलं लोकेशन जे आहे तर टोटल जे आहे तर ओपन स्पेस आहे सगळीकडे. आणि आता काय आहे ना म्हणजे पाऊस नसल्यामुळे ना तर सगळीकडे सुकलं आहे. तर तिथं काही असं बघण्यासारखं नाही एवढं. पण रात्रीचे जे आहे तर जंगली कुत्रे वगैरे तर खूप जास्त असतात. त्याच्यामुळे इथं जिथं राहायचं म्हटल्यावरती ना खूप सांभाळून आणि खूप लक्ष देऊन राहावं लागेल. कारण की झोपणं तर पॉसिबल नाही. जागीच राहावं लागणार आहे. लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण दिवसामध्येच आपण जे तर मी बघितलं तिथं ते एक 15-20 कुत्र्यांचा जो झुंड होता जवळपास तर तो इकडून गेला आहे. आणि खूप डेंजर आहे. लोकेशन जे खूप म्हणजे खूप डेंजर आहे. बघू शकता हे सगळीकडे जे तर ओपन डिझर्ट आहे. आणि असं कुठंच नाही की जिकडं म्हणजे असं आपण सेफ वाटतंय म्हणून कुठे. प्रॉपर व्ह्यू दाखवतो आज. चंद्र जे तर खूप म्हणजे खूप भारी दिसतोय. आता आपला कॅमेरा एवढा क्वालिटी नाही आहे त्याच्यामुळे एवढं व्यवस्थित दिसणार नाही. पण तरी खूप मस्त दिसतोय. आणि पूर्ण चंद्र आहे ना तर त्याच्यामुळे रात्री पण आज जे तर जास्त अंधार होणार नाही. और ये रात मतलब ना भूलने वाली है.
तुम्ही हे बघू शकता मित्रांनो, इकडे जे तर पूर्ण जे तर घनदाट आहे आणि आता जे तर अंधार होतोय पूर्ण. आणि इकडे जे तर तुम्ही चंद्र बघू शकताय, खूप मस्त आला आहे चंद्र. आपण जे आज कॅम्पिंगसाठी आलो आहे, लोकेशन तुम्ही बघू शकताय, खूप मस्त लोकेशन आहे. ॲक्च्युली इकडं या साईडला मी जास्त काही आलेलो नाही आहे, पण तरी पण बघतोय की समोर म्हणजे साईडला बघून घेतो अगोदर. पूर्ण रात्र थांबायचं म्हटल्यावर थोडंसं बघून घ्यावं लागेल. तर इकडे जे आपण तर बघू शकताय की लोकेशन पण आणि चंद्र पण तुम्ही बघू शकताय. चंद्र जवळपास पूर्ण चालला आहे आता. तर आंबेगाव, ओके. इकडं आड लोकेशन बघू शकता तुम्ही, खूप खतरनाक आहे. आणि एवढी शांतता म्हणजे खूप डेंजरस शक्ती आहे. भीती पण खूप वाटते आहे. पण मग चला लवकर टेंटकडे चालल्या जाऊ. जास्त वेळ थांबणं पण घे. टेंटकडे जेवढं लवकर गेलं तेवढं लवकर चांगलं आहे. मित्र, चॅनलला जर सबस्क्राईब केलं ना तर चॅनलला सबस्क्राईब कर. इकडून जाय तर खूप सार कुत्र्यांचा वगैरे आवाज येतो मित्रांनो. खूप जास्त जे तर सांभाळून राहावं लागणार आहे. अजून पण इथं जवळपास जे तर काहीतरी आहे. आग पेटवलेली, त्याच्यामुळे काही धोका राहणार नाही. थोडंसं तेवढं सेफ राहील. आणि मी जे जबरदस्त काडी जी इथं जवळ ठेवली, काय एकदा अंगावर जर आलं तर काही करता येणार नाही. पण तरी पण सांभाळूनच राहावं लागेल थोडंसं. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असेल आपल्या तर चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका. मस्त तर करून टाका ते काहीतरी. थंडी पण खूप जास्त वाढली आहे, या शेकायला. असं थंडीमध्ये शेकण्याचा आनंद ते पण असल्या जंगलामध्ये मजाच वेगळी असते काहीतरी. बाहेरून जे खूप जास्त कुत्र्यांचा आवाज येतोय, त्याच्यामुळे थोडासा टेंटमध्येच बसतो. कुत्रा आलं बी तर बाहेरच्या बाहेर पळून जाईल. मित्रांनो, कसा आहे रात्रीचा व्ह्यू. चंद्रमामा तर मस्त दिसतो एकदम. तुम्ही साईडला पण बघू शकता, इथं काळा भोर जो आहे, अंधार झाला आहे पूर्ण 100% जिकडं तिकडं. आणि थंडी पण जी तर खूप जास्त वाढली आहे. चला आपण जे येतं तुम्हाला जे आपलं लोकेशन आहे इकडं पाणी आपण जे अगोदर बघितलं होतं, तर थोडंसं तिकडं जाऊन येऊया. बघूया काही आहे का तिकडे. थोडंसं ॲडव्हेंचरच आहे माझ्या लाईफसाठी तरी, आणि मी असं कधी केलं नाही. चला एक दिस बघायला भेटतंय का बघू. आणि इकडून जे तर खूप जास्त विचित्र आवाज येत होते. अचानक जर काही अंगावर आलं ना, बीपी आणि शुगर सगळे एकदाच वाढून जाणार आहे आता.
कसं आहे मित्रांनो व्ह्यू हा खतरनाक व्ह्यू एकदम. इकडे तुम्ही बघू शकताय चंद्र पण खूप वरती आला आहे आणि जे चारही बाजूने जे तर पूर्ण डोंगर आहे. रिस्क नको घ्यायला पाहिजे होतं आपण. रिस्क घेऊन आपण इकडं आलोच आहे. तर चला बघूयातच. आपण त्या साईडला बघू शकता की खूप जास्त जे तर कुत्रे आहेत त्या साईडला. माहीत नाही काय प्राणी वगैरे कुत्रे की काय जर, कारण त्या साईडला जर मी नाही जाऊ शकत. खूप डेंजर वाटतंय तिकडे जायला. तुम्ही इकडे बघू शकता ही मला तर वाटतं कुठले प्राणी वगैरे तर पाणी प्यायला आलेले 100%. तर मित्रांनो कसा वाटला व्ह्यू नक्की सांगा. खूप रिस्क घेऊन अशा ठिकाणी आलो आहे. खूप डेंजर म्हणजे खूप डेंजर आहे. आणि तुम्ही बघू शकताय की साईडला जे तर पूर्ण जे पूर्ण काळा अंधार भोर झाला आहे सगळीकडे. बाहेर निघेपर्यंत तरी एवढं टेन्शन वाटतंय मला, कारण की खूप जास्त म्हणजे अंधार पण एवढा आहे ना, भयंकर अंधार आहे. मी जर टॉर्च जर बंद केलं ना तुम्ही बघू शकताय की समोर जे तर काहीच दिसत नाही. तर मला जे तर समोर पण जे लाईट लावून चालावं लागतं आहे. तर चला आपण निघूयात टेंटकडे आणि आराम करूया आता, कारण खूप वेळ झाला आहे. रात्र पण खूप झाली आहे. इकडून जे कुत्र्यांचा आवाज तेच बघायला आलो होतो मी की कसला आवाज येतो आहे नेमका. रात्रीचं जर समजा फिरायचं म्हणल्यावर खूप थांबायचं इथं. तर असं नको व्हायला की बघितलंच नाही काय आहे काय नाही आणि रिस्क घेऊन जर थांबलो तर परत प्रॉब्लेम नको व्हायला. त्याच्यामुळे एवढी रिस्क घेऊन थांबलो इकडे. चला खूप डेंजर तर व्ह्यू तिकडं. तुम्ही बघू शकता पूर्ण जे इथं किर्र आवाज येतोय. पूर्ण खूप खतरनाक आवाज येतोय. चालताना पण भीती वाटते. अरे मला टेंटपर्यंत जायचं म्हणल्यावर टेन्शन आलंय. बघू शकता मित्रांनो आपले जे इथं जवळ ते तर खतरनाक वारुळ येतं. आणि मित्रांनो एवढी रिस्क घेऊन व्हिडिओ बनवत आहे तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तुमचा एक सबस्क्राईब माझे खूप खूप म्हणजे मला व्हिडिओ बनवायला असं प्रोत्साहित करतो. तर असा सपोर्ट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर खूप रिस्क घेऊन आलो आहे मी आता मित्रांनो. तुम्हाला जे तर काहीतरी दाखवायचा प्रयत्न करतो. इकडं खूप जास्त जे तर डेंजर आवाज येत होता. अरे रेस्क्यू जे माझ्यासाठी एक अशा ठिकाणी येणं म्हणजे. आणि एवढ्या अंधारामध्ये तुम्ही साईडचं जे पूर्ण व्ह्यू बघू शकता. इकडे जे तर खूप खूप म्हणजे खूप डेंजर आहे. हे बघू शकता तुम्ही इकडे. एवढ्या दाट जंगलामध्ये फिरायचं म्हणजे नॉट अ जोक. माहीत नाही कुठला प्राणी कुठून समोर येऊन जाईल. तर मित्रांनो कसला तरी आवाज येतो. तुम्ही आवाज ऐकू शकताय कसला तरी आवाज येतोय. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. आपण जे
तरी एक मोकळ्या जागेवर आलो आता. तर थोडा वेळ जे तर इथंच थांबू. टेंटकडे जायला एक 5 ते 10 मिनटं लागतील तरी, कारण खूप दूर आलो होतो. खूप दूर आल्यामुळे ना टेंट ते व्हिडिओ बनवायच्या नांदामध्ये खूप दूर निघून आलो. टेंटपाशी पोचायला ॲटलीस्ट 10 मिनटं लागेल. कॅमेरा थोडा वेळ बंद करतो मी आता. अचानक काय मला काहीतरी आढळलं तिकडं, मग काय दिसलं मलाच नाही कळालं. आणि खूप आवाज पण येतो आहे डेंजर. आता तरी थोडा वेळ जे तर मी थोडं थांबतो इथंच. मित्रांनो आता कुठं पोचलो आहे मला पण नाही माहिती, कारण की मी अचानक जे तर थोडं टेंटपासून दूर आलो आहे. मतलब साईडला काहीतरी लोकेशन वगैरे बघावं, पण रात्रीचं जे तरी तर काही समजत नाही की जायचं कुठं आहे. तर खूप भीती वाटते. आणि इथं जे तर मोबाईलला नेटवर्क पण नाही आहे, त्याच्यामुळे काही समजत नाही की कुठं जायचं. तर चला एकदा अगोदर लोकेशन व्यवस्थित शोधून घेतो. तरी मी जाळ पेटवलेलं आहे टेंटजवळ जे तर थोडंसं शेकुटी आहे, तर तो दोपटामुळे मला थोडंसं सापडेल. पण अजून पण मी जे तर इथं गोल 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 इथंच फिरतोय. आणि आता जे एवढ्या ओपन स्पेसला आलो आहे, तर चला बघू लवकरच. इकडं जे प्राण्यांचा वगैरे पण खूपच जास्त आवाज येतोय. चला तर चला मित्रांनो, खूप वेळ झाला आहे आणि साईडनं जे तर खूप जास्त विचित्र आवाज पण येत आहे. त्याच्यामुळे आता जे तर बाहेर जास्त वेळ थांबत नाही. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थंडीचे दिवस आहे, थंडी तुमच्याकडे कशी आहे ते पण सांगा. आणि चला लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओला मित्रांनो एवढा सपोर्ट करा की नेक्स्ट व्हिडिओ बनवताना मला जे तर खूप जास्त एनर्जी आली पाहिजे. तर चला थँक्यू. आणि चला खूप टेन्शन येतं आता, कारण की आवाज पण खूप जास्त डेंजर येतं इकडनं कुत्र्यांचे वगैरे. तर इथं बाहेर निघायला तरी पण मला खूप भीती वाटते. आणि जाळ तर विजू देणार नाही मी रात्रीचे इथं फुल जे तर जाळा असू देणार आहे. तर चला गुड नाईट, भेटूया लवकरच.